नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, वातावरण अतिशय चिंतेचं आहे. माझ्या स्वतःच्या जवळचे अनेक मित्र, नातेवाईक, शेजारपाजारचे लोक हे करोनाचे बळी ठरलेले आहेत. फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर 5-10 मिनिटं जरी आपण बघितलं तरी कोणी ना कोणीतरी गेल्याचं आपल्याला दिसतं. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक पत्रकार, देशभरातले ठिकठिकाणचे लेखक, कलावंत आणि सर्वसामान्य माणूस, कुठलीही ओळख नसलेला सर्वसामान्य माणूस ऑक्सिजन अभावी, व्हेंटिलेटर अभावी बेड न मिळाल्यामुळे डोळ्या देखत आपल्याला कायमचा दुरावतो. भारतातल्या कोणत्याही राज्यातलं चित्र बघा, न्यूज रिपोर्ट्स बघा, व्हिज्युअल्स बघा, स्मशानामध्ये जागा नाहीये. सगळीकडे चिता पेटलेल्या आहेत. हॉस्पिटलच्या बाहेर पायऱ्यांवरती लोक आहेत. हॉस्पिटलच्या आवारात सुद्धा ज्यांना घेतलं नाही ते बाहेर तसेच झोपलेले आहेत. कणत कुंथत, औषधांअभावी डॉक्टर नाही तिथे बघायला, ऑक्सिजन नाहीये. ती व्हिज्युअल्स आपल्याला बघवत नाही. अक्षरशः काही व्हिज्युअल्स, काही दृश्य अशी आहेत की म्हाताऱ्या बाया बापड्या अक्षरशः श्वासोच्छ्वास घेता येत नाहीयेत, गुदमरत आहेत त्या आणि आपल्या डोळ्या देखत प्राण सोडतायत. म्हातारी माणसं, लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात करोना होणार आहे, होतो आहे असंही दिसतं आहे. ही सगळी अतिशय काळजीची गोष्ट आहे. या गोष्टीचं राजकारण करू नये असं मी आपल्याला आठवत असेल गेले कित्येक महिने माझं तरी मत आहे ते मी सांगत होतो. अनेक जण आपापल्या परीने सांगत असतील की याचं काँग्रेस भाजप किंवा भाजप विरोधी पक्ष असं करू नका. हे मी आतापर्यंत टाळत होतो यासंबंधी काही बोलायला, म्हणजे राजकीय नेत्यांबद्दल बोलण्याबद्दल. थेट कोणावरती टीका करू नये, कारण पहिल्यांदा लोकांचे प्राण वाचले पाहिजेत. मी केंद्र विरुद्ध महाविकास आघाडी सरकार, केंद्र विरुद्ध दिल्ली सरकार, केंद्र विरुद्ध राजस्थान सरकार, केंद्र विरुद्ध पंजाब सरकार, अशा प्रकारचं बोलणं शक्यतो मी टाळत होतो. पण आता ही सगळी केस हाताबाहेर जात चाललेली आहे. लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकाने अंदाज व्यक्त केलाय की आपण योग्य पावलं टाकली नाहीत तर ऑगस्टपर्यंत रोजच्या रोज 10 लाख लोक करोना बाधित होतील. आजची स्थिती अशी आहे की रोज 4 लाख, 4 लाखाच्या वर गेलेला आकडा आता करोना बाधितांचा. 4 लाख म्हणजे झालं काय? आणि रोज जो आकडा जो होता, कमी होता आकडा, आपण बघितलं तर महिन्याभरापूर्वीचा आकडा काय 1000च्या आत होता. तो 2000, 3000, तर 4000च्या वर गेलेला आकडा. रोजच्या रोज जर 4000च्या वर माणसं मृत्यू पावत असतील, माझ्या तरी आयुष्यामध्ये इतकं भयानक संकट मी बघितलं नाही. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आपण काही बघितलं नाही. तिसरं महायुद्ध येणार अशा चर्चा वर्षोनवर्ष होत होत्या. पण हे करोना महामारीचं संकट आहे. यासारखं संकट काही वर्षामध्ये कोणीही पाहिलेलं नाही. हे एक प्रकारचं युद्ध म्हणायचं काय मला माहित नाही. पण ही जी महामारी आहे त्यामुळे कुटुंबच्या कुटुंब, गावच्या गावं आजारी पडत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत आणि त्यांच्या मदतीला कोणी नाही असं चित्र आहे. आता थोडं मला इथे राजकीय बोलणं भाग आहे म्हणून बोलतो. असं वाटत होतं की मोदीजींनी गुजरात मॉडेल यशस्वी केलं आहे असं बोललं जात होतं. हा काहीतरी डिसायझिव्ह किंवा निर्णायक अशा प्रकारच्या भूमिका घेणारा, ठोस भूमिका घेणारा, मजबूत मोठं पाठबळ असलेला नेता आहे. त्यामुळे काहीतरी होईल अशी आशा होती. काही गोष्टी त्यांनी केल्या सुद्धा.
म्हणजे जनधन खातं असेल, थेट लोकांच्या खात्यामध्ये रकमा वर्ग करणं असेल, वेगवेगळ्या कल्याणकारी योजना, उज्ज्वला असेल किंवा बाकीच्या योजना, मी सरसकट टीका करणार नाहीत. काही चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या. टॉयलेट ठिकठिकाणी करणं, प्रत्येक योजनेमध्ये त्रुटी काढता येतील, पण काही गोष्टी, स्वच्छता, गाव स्वच्छता, या चांगल्या गोष्टी काही झाल्या. पहिले 2-3 वर्ष त्यामुळे आशा निर्माण झाली होती की ठीक आहे, मोदींचा जो काय धार्मिक ध्रुवीकरण वगैरे भाग जो आहे त्याच्यावरती तर सातत्याने टीकाच केलेली आहे मी, पण या काही चांगल्या गोष्टी होत्या तर त्या स्वागतार्ह होत्या. त्याबद्दल बोलण्याचं, टीका करण्याचं कारण नाही. योग शिक्षण किंवा योगाचा प्रसार करणं चांगली गोष्ट आहे, काय वाईट आहे त्याच्यात गोष्ट. परंतु देशाचं आर्थिक संकट, देशामधली बेरोजगारी दूर करण्यामध्ये मोदीजींना बिलकुल यश आलेलं नाही. विकास दर तर घसरत चाललेला आहे. भाववाढ त्यांनी कमी ठेवण्यामध्ये यश मिळालेलं होतं, पण भाववाढ आता फार मोठ्या प्रमाणावरती होत चाललेली आहे. मित्रांनो, ज्यांचे पगार, जे पांढऱ्या पेशे लोक आहेत, ज्यांचे पगार सुरू आहेत, पेन्शन सुरू आहेत, प्रॉव्हिडंट फंड सुरू आहेत, पण ज्यांचं हातावर जे पोट आहे त्यांना दिवस ढकलणं मुश्किल झालेलं आहे. भयानक परिस्थिती ही सगळी. आणि अशा वेळी हा देशातला विष्णूचा 11वा अवतार, हा इतका मोठा नेता, विश्वगुरु, हा काहीतरी मदत करेल असं वाटलं होतं. मोदी है तो मुमकिन है असं वाटत होतं. पण इतक्या महत्वाच्या ज्या समस्या ते दूर करू शकले नाहीत. मी म्हटलं, विकास, बेरोजगारी, त्यानंतर महागाई, काही महिने महागाई नियंत्रणाच्या बाहेर गेली, आणि त्यानंतर या कोरोनाच्या काळामधलं संकट, या सगळ्यामध्ये मोदीजी पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहेत. आणि म्हणून मोदी है तो मुमकिन है जी घोषणा होती, त्याऐवजी मोदी है तो नामुमकिन है असं म्हटलं तर काय वावगं आहे त्याच्यात? मला नाही वाटत. लॅन्सेट हे अतिशय प्रतिष्ठित असं नियतकालिक आहे. त्यामुळे लॅन्डसेटचं संपादकीयामधलं मत आहे ते ग्राह्य धरलं पाहिजे. आणि केवळ लॅन्डसेट म्हणते असं नाही, इंडियन मेडिकल असोसिएशननी सरकारवर टीका केली. त्याच्या अगोदर गार्डियन असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल, फायनान्शियल टाइम्स असेल, परदेशातील बहुतेक वर्तमानपत्रांनी भारताच्या कोरोना संबंधीच्या धोरणावरती भारत सरकारच्या कडाडून टीका केली. जी टीका भारतामधल्या माध्यमांकडून व्हायला हवी होती. टीकेसाठी टीका नाही, सुधारणा व्हावी म्हणून प्रसार माध्यमांचं ते कामच आहे. पण ते दाखवलं जात नव्हतं, ते लिहिलं जात नव्हतं. हे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या गोष्टी केल्या. या पार्श्वभूमीवरती लॅन्सेटनी काय सांगितलंय, काय म्हटलंय ते बघा. लॅन्सेटनी काय सांगितलंय की भारत पहिल्या लाटेतील यशामुळे हुरळून गेला. परिणामी जे यश मिळालं त्याच्यावरती पाणी फेरलं गेलं. बघा, सुरुवातीच्या काळामध्ये आपण टाळेबंदी जाहीर केली आणि टाळेबंदीनंतर काही अडचणी निर्माण झाल्या, कारण अचानक टाळेबंदी लादण्याची चूकही झाली होती. त्यामुळे स्थलांतरित मजुरांना खूप त्रास सहन करावा लागला. दुसरी गोष्ट म्हणजे एप्रिलपर्यंत परिस्थिती चांगली होती, म्हणजे यावेळेच्या, पण तोपर्यंत आता ही पुन्हा कोरोना वाढायला लागल्यानंतर एप्रिलपर्यंत तुलनेने बरी होती परिस्थिती. पण तोपर्यंत कृती दलाच्या, म्हणजे जे कृती दल आहे, टास्क फोर्स जो आहे, त्याच्या बैठकाच झाल्या नाही. मग तो कृती दल असून उपयोग काय? तो टास्क फोर्सचा उपयोग काय? ऑगस्टपर्यंत बळींची संख्या वाढली तर ते मोदी सरकारने ओढवून घेतलेले संकट असेल असं लॅन्सेट म्हणते. याचा अर्थ आतापर्यंतचा बेजबाबदारपणा आपल्याला होऊ शकतो असा इशारा दिलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची चूक झाली. आपल्याला माहिती आहे की कुंभमेळ्यामध्ये लाखो लोकांनी डुबक्या घेतल्या आणि सांगितलं काय जात होतं की त्यांच्या टेस्ट घेतल्या जातात आणि मग आज सोडलं जातंय. अरे तसं असतं तर कोरोना त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला असता का? म्हणजे भयानक मोठी चूक उत्तराखंडच्या सरकारने केली. पण केंद्रीय गृह खात्याला अधिकार आहे सगळे यासंबंधी. जेव्हा अशा प्रकारची आणीबाणीची परिस्थिती होते राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी,
केंद्रीय गृह खात्याला सगळे अधिकार आहेत आणि अशावेळी गृह खात्याने या परिस्थितीचं नियंत्रण करण्याची आवश्यकता होती. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की विषाणू साथ असतानाही निवडणूक प्रचार सभा झाल्या. याला निवडणूक आयोगाची जबाबदार आहे. पण निवडणूक आयोगाची कान उघाडणी जेव्हा न्यायालयाने केली तेव्हा या गोष्टी ज्या आहेत त्या प्रसार माध्यमांनी रिपोर्ट करू नये असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं. हा निवडणूक आयोग हा म्हणजे मोदी सरकारचा जसं गोदी मीडिया म्हणतो तसा निवडणूक आयोगही हा त्यांची बी पार्टी अशीच म्हणायला पाहिजे. निवडणूक आयोगाने पूर्णपणे भाजपच्या बाजूनी भूमिका घेतलेली होती, सरकारच्या बाजूनी भूमिका घेतली होती. सरकारने आदेश द्यावा आणि मम म्हणावं तशा प्रकारच्या निवडणुकीचे टप्पे होते घेतलेले. हे मी गेल्या 2 व्हिडिओत सांगितलेलंच होतं. प्रशांत किशोर यांनी तर गंभीर आरोप केलेत निवडणूक आयोगावरती. पण बोलण्याची पद्धत अशी असते सत्ताधाऱ्यांची, कुठलाही सत्ताधारी असो. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे, त्याच्यावर तुम्ही टीका करताय. अरे घटनात्मक आयोग असला, संस्था असली तर त्यावरती माणसं जी काम करतात ती जर बेजबाबदारपणे वाढली, सरकारच्या हस्तकाप्रमाणे वागली तर टीका नको करा ना. टीका केलीच पाहिजे त्यांच्यावरती, कडाडून टीका केली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे सरकारने साथीचा मुकाबला करण्यात आत्मसंतुष्टता मानली आणि सरकारवरील ट्विटरची टीका दडपण्याची कृती केली, म्हणजे केंद्र सरकार. आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, केवळ केंद्र सरकार नाही, वेगवेगळ्या भागामध्ये आपण बघितलं, विशेषतः म्हणजे उत्तर प्रदेशमधले रिपोर्ट्स तुम्हाला सांगतो. उत्तर प्रदेशमधले तुम्ही रिपोर्टिंग बघा, त्या ठिकाणी तळपातळीवरती जाऊन लोकांनी केलेल्या रिपोर्टिंगमध्ये हे दिसतंय. आज मी एक अशा प्रकारचा न्यूज रिपोर्ट बघितला, त्यामध्ये म्हणजे दिल्लीपासून जवळ एका तालुक्यामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र होतं त्याला कुलूप होतं, म्हणजे कुलूप असं उघडलेलं होतं आणि आत काहीही नव्हतं त्याच्यामध्ये, पण आरोग्य केंद्र होतं तिथे. त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता, कोणीही डॉक्टर नाही, औषधं नाहीत, हे आरोग्य केंद्र आहे का काय ते. आणि त्या गावामध्ये अनेकांना करोना झालेला आहे आणि किंवा त्यांना संशय आहे आपल्याला करोना झालाय म्हणून, पण त्यांना त्याची तपासणी टेस्टिंग करून घेण्यासाठी कोणीही आलं नाही, कुठलाही सर्वे झालेला नाही. तो रिपोर्टर जेव्हा जवळ दादरीमध्ये गेला, जिथे दादरी हे मोठं गाव, त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या अधिकाऱ्याला विचारलं तर तो म्हणाला की टेस्टिंग सगळीकडे चालू आहे, सगळीकडे आमच्या टीम चाललेल्या आहेत, सर्व्हे चाललेले आहेत, त्याप्रमाणे औषधोपचार सुरू आहेत. जे घरातल्या घरात तसेच बसले त्यांना आम्ही सांगतोय की तुम्ही या आणि त्या टीम्स आमच्या जाऊन टेस्टिंग करतायत, त्यांना आणतायत. या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. आता ही प्रत्यक्ष गोष्ट दाखवली तर योगी आदित्यनाथ पत्रकारांना दम देत आहे की तुम्ही हे दाखवाल तर तुम्हाला 8 टेलिव्हिजन वार्ताहर असतील, हे वार्ताहर असतील, त्यांना सरळ सरळ ते दम देत आहे. ही परिस्थिती दाखवायची की नाही. पत्रकारांचं काम आहे चमचेगिरी करण्याचं आहे, सरकारची भाडगिरी करण्याचं आहे, का प्रत्यक्ष परिस्थिती आणि लोकांचे प्रश्न मांडणं आहे. लोकांचे प्रश्न जी काही थोडीफार माध्यमं मांडतात त्यांना तुम्ही दम देता, दमदाटी करता. हे कोण आहेत योगी आदित्यनाथ, स्वतःला समजतात कोणते. त्याचप्रमाणे परराष्ट्र खातं जे आपलं आहे त्यांनी आपल्या वकिलातींना मेसेजेस पाठवले की जी चुकीची प्रतिमा भारताची जगासमोर जाती आहे त्याचा तुम्ही प्रतिवाद करा. अरे लोक इथे मरतायत, स्मशानभूमीमध्ये गर्दी आहे, हॉस्पिटल्समध्ये जागा नाहीये, बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, औषध नाहीये. हे दाखवणं जगाने, म्हणजे भारताची बदनामी करणं, भारताची खरी परिस्थिती दाखवण्यात चूक काय. या प्रकारची म्हणजे तुम्ही चूकच मान्य करणार नाही, जो चूक दाखवत आहे त्याचाच तुम्ही दमदाटी करणार, मग तुमच्यामध्ये आणि परिस्थितीमध्ये सुधारणा कशी होणार हा खरा प्रश्न आहे. योगी आदित्यनाथ काय सांगत होते, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर सगळं काही आमच्याकडे व्यवस्थित भरपूर आहे. तसं जर आहे तर ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, हाहाकार माजलेला तिथे, अनेक गावामध्ये डॉक्टर फिरकत नाहीच आहेत, डॉक्टर्स नर्सेस नाही आहेत, हॉस्पिटल्समध्ये प्राणवायू शिवाय लोक मरतायत, काही नाही तुम्ही म्हणताय.
आणि दुसरी गोष्ट जी महत्वाची गोष्ट सांगायची अशी की मोदीजी असतील किंवा त्यांचे शिक्षण मंत्री असतील, अनेक मंत्री, त्यांचा दृष्टिकोन मुळात वैज्ञानिकच नाही. म्हणजे गणपतीची सोंड आणि हत्तीचं जे तोंड आहे, गणपतीची सोंड, गणपतीचं तोंड आणि हत्तीची सोंड याच्यातलं आपण साधर्म्य माहिती आहे आपल्याला. या गोष्टीचा उल्लेख करून मुंबईतल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी असं म्हणाले होते की ही प्लॅस्टिक सर्जरी आपल्याकडे पूर्वीपासून होती. अशा अनेक गोष्टी पूर्वीपासून आपल्याकडे होत्या असं देशाचा पंतप्रधान म्हणतो. हॉरिबल स्थिती आहे. म्हणजे तुम्हाला विज्ञान माहिती नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आणि तुम्ही चुकीच्या गोष्टी सांगताय लोकांना. त्यामुळे वैज्ञानिक जे सांगतायत, भारतातले वैज्ञानिक टास्क फोर्स जे सांगतायत ते तुमच्या कानात येतच, ऐकूच येत नाही तुम्हाला, किंवा एका कानाने ऐकून सोडून देता तुम्ही. वैज्ञानिकांच्या सल्ल्याला महत्व द्यायचं की नाही. पण तुम्हाला असं वाटतंय, मी या सरकारचं असं आहे की कुठलाही विषय असला तरी तो मोदी सोडू शकतात, हा जो तुमचा दृष्टिकोन आहे. आणि कुठलंही संकट आलं की त्याच्यापासून मोदींची मुक्तता व्हायला पाहिजे. म्हणजे मोदींच्या प्रतिमेला कुठे धोका पोचता कामा नये आणि समस्या सुटली तर ती मोदींमुळे सुटली असं म्हणायचं. हा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय चुकीचा आहे. हे जे प्रत्येक पक्षामध्ये ही अशी प्रतिमा नेत्याची वाढवणारे लोक असतात, पण या संकट काळामध्ये अशा गोष्टी घडल्या तर त्याच्यावरती प्रचंड म्हणजे मोठ्या प्रमाणात टीका होणं हे स्वाभाविक आहे. जेव्हा समस्या तुम्ही स्वीकारत असेल, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, सत्यजित राय हे जगप्रसिद्ध दिग्दर्शक, मोदीजींनी सुद्धा बंगालच्या प्रचारात त्यांचं नाव घेतलं. त्या सत्यजित राय यांनी आपल्या चित्रपटामधून गरिबीचं दर्शन घडवलं, ही चुकीची गोष्ट आहे असं त्यावेळी अनेकांनी टीका केली. त्यामध्ये खासदार झालेल्या नर्गिस या ही अभिनेत्री सुद्धा त्यांचाही त्याच्यात समावेश होता. त्यांना काँग्रेसने, इंदिरा गांधींनी खासदार केलं होतं, पण त्यांनी चुकीची ही गोष्ट सांगितली. सत्यजित राय यांनी कुठेही प्रचारकी पद्धतीने म्हणजे भारताचा अपप्रचार करण्यासाठी काही केलं नाही. त्यांनी जसं दिसलं खेडं, जसं ग्रामीण जीवन, सर्वसामान्य माणसाचं दुःख, हे पाथेर पांचाली असेल किंवा बाकीच्या चित्रपटातून मांडलं. तसंच एक वॉटर नावाचा चित्रपट आला, त्यामध्ये वाराणसीमधल्या बालविधवांचा प्रश्न मांडण्यात आला. तेव्हा त्या शूटिंगच्या वेळी तिथेच हल्ला करण्यात आला. आता ह्याला काय म्हणायचं? म्हणजे बालविधवांचा प्रश्न मांडणं हे उलट सुधारण्याच्या दृष्टीने पाऊल आहे. तर तुम्ही काय म्हणताय की तुम्ही भारताची बदनामी करताय म्हणून? हे काय चाललंय? ही चुकीची गोष्ट आहे. आता तुम्हाला मी सांगतो की मोदीजींनी काय काय चुका केल्या हे सांगायलाच पाहिजे. आता बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची एक काही दिवसांपूर्वी जेव्हा बैठक झाली, त्यामध्ये जगातले सगळे बडे बडे नेते, मोठमोठे लोक होते. तिथे मोदीजींनी सांगितलं की भारताने जे काही केलं कोरोना नियंत्रणासाठी त्याचं ते मॉडेल म्हणून तुम्ही स्वीकारा, त्याचं कौतुक करा तुम्ही. ज्या देशामध्ये इतक्या प्रचंड संख्येमध्ये कोरोना महामारीचा संसर्ग झाला, हे सगळं मोदींमुळे संसर्ग आला असं म्हणत नाही. वेड्यासारखी मी टीका करत नाही कोणावर. पण तुम्हाला नियंत्रण सुरुवातीच्या कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात थोडं तरी तुम्ही नियंत्रण बसवलं, पण त्यानंतर तुम्ही बेजबाबदारपणा केला मोठ्या प्रमाणावरती. निवडणुकीमध्ये सभांमध्ये भाषणं ठोकली आणि किती लाखोंची गर्दी आहे बघा असं म्हणालात. काही वेळा तुमच्या तोंडावर मास्क नव्हता, काही कार्यक्रमात तुम्ही गेला तेव्हा मास्क नव्हता, तुम्ही तुमच्या नेत्यांच्या तोंडावर मास्क नव्हता. फक्त भाजप म्हणत नाही, मग ते सगळ्या पक्षांच्या लोकांचा असा बेजबाबदारपणा झाला. जर देशातला अजूनही प्रचंड वर्ग जो असा आहे तो मोदींना आदर्श मान, तर त्या नेत्यांनी आदर्श घालून दिला पाहिजे ना. त्यांनी जर असं वर्तन केलं तर खाली कसं होईल, खाली पाझरेल कसं. दुसरी गोष्ट, मोदीजी काय म्हणाले की शक्यतो लॉकडाऊन करू नका असं मोदी म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्यांनी हे सांगितलं. त्यावेळी देशातल्या म्हणजे त्यांच्या टास्क फोर्समधल्या डॉक्टर्सनी, मोठमोठ्या डॉक्टर्सनी, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सांगितलं की लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे. आता इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, एवढंच नव्हे तर मी तुम्हाला सांगतो की प्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक आहेत, त्यांनी म्हटले टेक स्ट्रॉंगेस्ट स्टेप्स, कट बॅक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. आणि ते CII म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंजिनिअरिंग इंडस्ट्री या अग्रगण्य औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. सामान्यतः उद्योगधंदा करणारे व्यापारी आणि उद्योजक काय म्हणतात, नका बाबा टाळेबंद किंवा आमचं नुकसान होईल. पण उदय कोटक यांनी जबाबदारीने अतिशय भूमिका घेतलेली, चांगली भूमिका घेतली की जास्तीत जास्त इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी थांबली तरी चालेल, पण कोरोना महामारीवरती मात करा तुम्ही, त्याला नियंत्रण आणण्याला प्राधान्य द्या. आता हे तज्ज्ञांचा सल्ला मानायचं की नाही. तर मोदीजी म्हणतायत, म्हणजे उद्धवजींना म्हणाले, बाकीच्या मुख्यमंत्र्यांना म्हणाले शक्यतो लॉकडाऊन नको. ही भूमिकाच तुमची मुळात चुकीची आहे. लोकांना सवड मिळवून न देता गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन अचानकपणे जाहीर करण्यात आला आणि लाखो मजुरांची ससे होरपळ झाली, अक्षरशः होरपळ झाली. त्याला मोदी यांची स्टंटबाजी ही जबाबदार होती. हा मुद्दा अनेकदा सांगून झालाय, पण पुन्हा सांगणं म्हणजे मोदींच्या चुका सांगते म्हणून ते सांगणं क्रमप्राप्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोरोनाची दुसरी लाट येणार हे माहीत असताना सुद्धा मोदीजींनी यासंबंधी जबाबदारीने वर्तन केलं नाही. केंद्र आणि राज्यांनी मिळून यासंबंधी हालचाल करायला हवी होती, कृती योजना ठरवायला पाहिजे होती, समन्वय त्या दोन केंद्र आणि राज्यांमध्ये साधला जाण्याची आवश्यकता होती. याबाबत मी एकट्या मोदींना दोष देणार नाही. महाराष्ट्र सरकारचा सुद्धा याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारही कमी पडले तयारी करण्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये आता न्यायालयाला सांगायला लागलं की पुण्यामध्ये जर सोय होत नसेल, बेड्स कमी असतील तर मुंबईमध्ये त्यांची सोय करावी लागेल. आणि पुण्यामध्ये एवढी हाताबाहेर परिस्थिती गेली आहे, त्याच्याबद्दल न्यायालयाने वेळोवेळी महाविकास आघाडी सरकारलाही रास्तपणे फटकारलेलं आहे. मग महाविकास आघाडी सरकारने सांगितलं की बघा आमच्याकडे लसीकरण जे आहे ते देशात सगळ्यात जास्त लसीकरण आमचं झालेलं आहे. आता लसीकरण महाराष्ट्राची लोकसंख्या किती आणि त्याच्यामध्ये किती लोकांना म्हणजे आम्ही लस जास्त दिली असं म्हणायचं. आणि त्याच वेळी कोविड बाधितांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली होती. अनेक ठिकाणी जी जम्बो कोविड सेंटर होती ती गुंडाळली होती, त्यामुळे पुन्हा तेढातिपीठ झाली. यामध्ये सुद्धा प्लॅनिंग असेल किंवा अगोदर संकटाची तुम्हाला पूर्वसंकेत मिळालेले होते, तज्ज्ञांनी सांगितलं होतं. पण त्या दृष्टिकोनानं जे प्लॅनिंग करायला लागतं, जे नियोजन करायला लागतं, व्यवस्थापन करायला लागतं, त्यामध्ये महाराष्ट्र ठाकरे सरकार सुद्धा कमी पडलेले आहेत. त्यांनाही मी दोष देईन. असं समजू नका की त्यांना मोकळं सोडलेलं आहे. न्यायालयाने त्यामुळे रास्तपणे त्यांचीही खरडपट्टी काढलेली आहे. परंतु इथे आपल्याला केंद्र सरकारच्या चुकांबद्दल मी मुख्यतः बोलतोय. हा व्हिडिओ त्यासाठी केलेला आहे की आधी असं सांगण्यात होतं की लॉकडाऊन नको 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 नको. मोदीजी म्हणत होते की शक्यतो टाळेबंदी नको. परंतु महाराष्ट्रामध्ये जेव्हा लॉकडाऊन किंवा टाळेबंदी सदृश निर्बंध कडक करण्यात आले तेव्हा त्याचे रिझल्ट दिसले. हे विरोधी पक्ष महाराष्ट्रातला मान्य करणार नाही, कधीही मान्य करणार नाही. पण हे वास्तव आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये जर बघितलं आपण, दिल्लीमध्ये लॉकडाऊन वाढवलेलं आहे, पण लॉकडाऊन आणल्यानंतर दिल्लीमधली संख्या अजूनही मोठी आहे, पण त्याच्या कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये उतार आलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी लॉकडाऊन लावलेलं आहे त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट मिळालेले. अगदी भाजप शासित राज्यांनी सुद्धा लॉकडाऊन केलंय. पण महाराष्ट्रातले जे भाजपचे लोक जे होते, ओढून किंचाळून याच पद्धतीने हातवारे करून बोलणारे नेते
ते लॉकडाऊन नको आणि महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने सगळा भट्ट्याबोळ कसा केला हे सांगत बसलो. मंदिरं उघडा, सगळंच उघडा, अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि पॉप्युलर स्टेटमेंट कसं करायचं, अगदी सबंग, ज्याला अगदी लोकप्रिय टाळी खाऊ वाक्य म्हणतो नाटकात असं, बार उघडे आहेत, यांना दारूची काळजी आहे, पण मंदिरात मात्र टाळं आहे. आता मंदिरामध्ये होणारी गर्दी, मंदिर उघडल्यानंतर पहिल्याच आठवड्यात केवढी गर्दी झाली होती, चेंगराचेंगरी झाली होती. ती गर्दी आणि काय दारूचे दुकान तात्काळ चालू करा असं मी काही म्हणत नाही, किंवा चालू करू नका काही असे, ती आणि या गर्दीची तुलनाच होऊ शकत नाही. पण हे टाळी खाऊ वाक्य आहे. आणि मला सांगा की महाविकास आघाडी सरकारला मंदिरं सुरू न करण्यामध्ये त्याचा काय स्वार्थ होता? काही स्वार्थ नव्हता. पण मंदिरं बंद झाल्यानंतर भाजपमध्ये आध्यात्मिक आघाडी, तथाकथित जी आध्यात्मिक आघाडी आहे त्याचे जे मुख्य आहेत ते लगेच कॅमेरा समोर येऊन बोलायला लागले. आणि या मंदिरं उघडा आंदोलनामुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. ठीक आहे, कोणाकोणाला प्रसिद्धी मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आणखीन एक गोष्ट सांगायला पाहिजे, म्हणजे टाळेबंदी नको म्हणणाऱ्या मोदींचं धोरणच चुकीचं आहे. डॉक्टर देवी शेट्टी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मोठे डॉक्टर आहेत. त्यांनी लेख लिहून, मुलाखती देऊन कित्येक दिवसांपूर्वी सांगितलं होतं की 3.5 लाख मेडिकल स्टाफ आपल्याकडे, वैद्यक कर्मचारी त्यात सगळे आले, आणि 5 लाख आयसीयू बेड्स इथे कमी पडण्याची शक्यता आहे. हे त्यांनी येत्या काही आठवड्यात ही चणचण निर्माण होईल असा इशारा दिला होता. पण मोदी सरकारने यासंबंधी कुठलीही हालचाल केली नाही. दुसरी गोष्ट आहे ती, माझ्याकडे एक बातमी आहे, त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचे पुनावाला यांची मुलाखत आहे. त्याचं हेडिंग मी सांगतो तुम्हाला. इकॉनॉमिक टाइम्समध्ये बातमी, इंडिया मे फेस व्हॅक्स क्रंच फॉर 2-3 months. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कपॅसिटी आम्ही वाढवू, पण त्याला ती वाढवायला म्हणजे आता जी आहे 60 ते 70 मिलियन डोसेस दर महिन्याला, ही त्यांची कपॅसिटी ती 100 मिलियन डोसेसपर्यंत जायला पाहिजे. पण ते जुलै उजाडणं आहे त्यासाठी. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला ऑर्डर्सच अगोदर दिल्या नाहीत सरकारने, केंद्र सरकारने. आता ही चूक कोणाची? केंद्र सरकारने ऑर्डर्स दिल्या जर असते अगोदर तर बरं झालं असतं ना. आणि मग मोदीजी म्हणतात की लसीकरणाचा वेग मात्र कमी करू नका. अरे कमी कोण करतंय? वाढवायचंय प्रत्येकाला, पण लसच नाही ना. आणि तुम्ही उलटच सांगताय. तुम्ही कुठल्या जगामध्ये वावरताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे की नाही लस टंचाई आहे की नाही? आणि 2-3 दिवसाची काही ते लस मोहीम तुम्ही घेता. अरे लस नाही तिथे. काय चाललंय हे तुमचं? तुमचं प्लॅनिंगच नाही. तुम्हाला ज्याला प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणतो, भविष्यकालीन नियोजनच नाही तुम्हाला. इथे दूरदृष्टीचा अभाव आहे तुमचा. हे सांगायला पाहिजे. तुम्ही महान नेता स्वतःला म्हणून घ्या, तुमचे भक्त म्हणतील. पण मी तुम्हाला इथे ज्याला नेत्यांनी कसं वागायला पाहिजे, समजा चुका होतात नेत्याकडनं कुठले, तर त्यांनी ते दुरुस्त तर केल्या पाहिजेत ना. म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला की ज्यावेळी चंद्रशेखर सरकारने सोनं गहाण ठेवलेलं होतं, इतकी अवस्था आलेली होती की सोनं गहाण ठेवून आपल्याला 40 कोटी रुपये, काही टन सोनं आपण गहाण ठेवलं भारताने. कारण आपल्याकडे 3-4 दिवस पुरेल एवढंच, आपल्याला इम्पोर्ट करायला लागतं, आयात करायला लागते काही वस्तूंची. 3-4 दिवस पुरेल एवढाच परकीय चलन होतं आपल्याकडे. तेव्हा त्यांनी सोनं गहाण ठेवलं आणि देश अतिशय संकटात सापडला. त्यानंतर जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना तात्काळ याची समज आली, आकलन झालं त्यांना, आणि लगेच त्यांनी एक धोरणात्मक जो काय आराखडा त्यांच्या डोळ्यापुढे समोर होतं की या देशाला संकटातनं मात करण्यासाठी काहीतरी धोरणात्मक आपण आराखडा तात्काळ आखला पाहिजे. म्हणून त्यांनी कम्प्युटरवरती सगळं धोरण जे आहे त्यांच्या मनातलं ते लिहून ठेवलं. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की या इथे कोणी पॉलिटिशियन्स चालणार नाही आलेला. अगोदरच्या चुका निस्तरण्यासाठी त्यांनी आयजी पटेल, जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते पूर्वी, आणि त्यांना विचारलं. ते म्हणाले की मला काही शक्य नाहीये. मग त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना विचारलं की तुम्ही याल का म्हणून, आणि त्यांच्याशी चर्चा करून धोरण आखून त्यांनी संपूर्ण
कम्प्युटरमध्ये स्वतः टाईप केलं ते आणि मग ते कॅबिनेट पुढे ठेवलं. आणि मनमोहन सिंग यांनी देखील जेव्हा हर्षद मेहता स्कॅन झालं, त्यांनी राजीनामा देऊ केला होता, त्यावेळी सुद्धा त्यांनी मग जेपीसी नेमण्यात आली आणि त्यानंतर शेअर बाजार असेल किंवा रोखे बाजार असेल त्यामध्ये काही सुधारणा घडवल्या, दुरुस्ती केल्या, आपल्या चुका मान्य केल्या त्यांनी आणि मग दुरुस्त्या केल्या त्याच्यामध्ये. भारत आणि चीनचं युद्ध झालं, त्यामध्ये चीनच्या पुढे आपला पराभव झाला. त्यावेळची जी चूक झाली होती, चीनकडून जो अनुभव आला आपल्याला, त्याबद्दलचा अंदाज नेहरूंना आला नाही. त्यांनी चूक मान्य केली आणि कृष्ण मेनन हे जे संरक्षण मंत्री होते त्यांना बदललं आणि यशवंतराव चव्हाणांना तिथे आणलं. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की मला संरक्षण क्षेत्राची काहीही माहिती नाही, पण नेहरूंनी सांगितलं की माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्या प्रामाणिकपणावरती, कष्टाळूपणावरती विश्वास आहे. आणि यशवंतरावांना नेमल्यानंतर यशवंतरावांनी संरक्षण दलाचं आधुनिकीकरण करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि तसं आधुनिकीकरण करण्याची दृष्टीने मोठी पावलं टाकली. उपयोग झाला ना त्याचा. म्हणजे नेहरूंनी चूक मान्य केली, टीका झाली मोठी त्यांच्यावरती. कृष्ण मेनन यांना ते संरक्षण देत आहेत अशा प्रकारची टीका झाली, पण त्यांनी बदल केला. त्याचप्रमाणे मी दुसरं एक उदाहरण सांगतो. शिवराज पाटील, जे मुंबईवरती जेव्हा हल्ला झाला आणि त्यावेळी शिवराज पाटील यांची पूर्णपणे अकार्यक्षमता दिसून आली, जे केंद्रीय गृहमंत्री होते, आणि त्यांच्यावर टीका अशी झाली की दिवसात 3दा ते कपडे बदलतात, फक्त आपल्या कपड्यांकडे लक्ष असतं, देशाकडे, देशाच्या गृह खात्याकडे कुठलंही लक्ष नाही, त्यांचं कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नाही. त्यांना बदलण्यात आलं आणि चिदंबरमला नेमण्यात आलं. हा निर्णय कोणी घेतला? युपीए सरकारने घेतला होता तो. आणि चिदंबरम यांनी जी दोन एनआयए म्हणतो ना आपण, ती संस्था चिदंबरम यांनी स्थापन केली आणि दुसरी संस्था त्यांनी स्थापन केली ती एनटीआरओ, जो टेक्निकल जो सपोर्ट लागतो सगळा, दहशतवादी विरोधी संपूर्ण यंत्रणा जी आहे त्यासाठी जो टेक्निकल सपोर्ट, त्याच्यातल्या समन्वयाची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा त्यांच्या कारकिर्दीत स्थापन झाली. म्हणजे या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यासाठी मी चुका करू शकतो, मलाही आत्मपरीक्षणाची गरज आहे. सतत मी दुसऱ्यांना उपदेश न करता माझं काय चुकलंय याचा मी विचार केला पाहिजे ना. सातत्याने इव्हेंटबाजी करायची, मन की बात करायची, आपल्या फक्त खास लोकांना क्वचित ज्या असतील त्या मुलाखती द्यायच्या, अशा प्रकारच्या गोष्टी आपण बघतो चाललेल्या. जवळपास आसपास कोणी टीका करणारे राहू नये असूच नाही अशी अपेक्षा केली जाते. महाराष्ट्रातले सुद्धा आपण बघतो की त्या पक्षाचे नेते, भाजपचे नेते कुठलीही गोष्ट केली की केंद्र सरकारने दिली नाही, मोदींनी दिली. म्हणजे मोदींनी प्रत्येकची रेमडेसिवीर इंजेक्शन आणली, हातात घेतली आणि ती यांच्या उद्धव ठाकरेंच्या दिली, स्वाधीन केली. कुठलीही गोष्ट फक्त इंडिव्हिज्युअली मोदी करतात अशा प्रकारचं त्यांच्या वक्तव्य चालू असतं. ही चमचेगिरीच आहे. इंदिरा गांधींची भाटगिरी केली जाते म्हणून जे टीका करत होते जनसंघाचे आणि भाजपचे लोक, जनसंघ पूर्वीचा आणि मग भाजप, भारतीय जनता पक्षामध्ये हेच चाललेलं ना आता, भाटगिरी. भाजपचं म्हणजे काँग्रेसीकरण होतं या प्रकारे. काँग्रेसच्या जे दोष आहेत ते तुम्ही कशाला घेताय तुमच्याकडे? तुमचं काँग्रेसीकरण का होऊन देताय तुम्ही? आता अमित शहा केंद्रीय गृहमंत्री या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी त्याच्या निवारणाची, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याची, देखरेखीची जबाबदारी अमित शहा यांची आहे. त्या अमित शहा यांना जेव्हा विचारलं की बाबा हे पश्चिम बंगालमध्ये तुम्ही निवडणूक प्रचाराला जाताय, मोदीजी जात आहेत, त्यामुळे करोना वाढतोय, त्यांनी त्याच्यावरती काय उत्तर दिलं की महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहेत, मग महाराष्ट्रामध्ये करोना का वाढतोय? अशा प्रकारचं उत्तर, म्हणजे याला बेजबाबदारपणा म्हणतात शुद्ध. महाराष्ट्रात करोना वाढत आहे, किंवा केवळ महाराष्ट्रात नाही, ज्या ठिकाणी निवडणुका नव्हत्या तिथेही वाढत होता करोना, पण महाराष्ट्राची स्थिती वेगळीच होती ना. महाराष्ट्रामध्ये पर्यटक जास्त येतात आंतरराष्ट्रीय. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. समर्थन नाही करायचं, शिवाय
महाविकास आघाडी सरकारच्या काही चुका झाल्या, परंतु निवडणुका आणि निवडणुकातल्या भाषणं यांचं तुम्ही समर्थन केलं. मग तुम्ही राज्यांना उपदेश करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही स्वतः कसं वागतात हे लोक बघतील. त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यांनी म्हणजे विरोधकांवर या संदर्भात सातत्याने टीका केली. आणखी एक महत्वाची गोष्ट जी आहे की तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी चीनी ऍप्सवर बंदी, त्यानंतर आत्मनिर्भर भारत आता जर बघितलं तर जगातनं ठिकठिकाणहून भारताकडे मदत येते आहे. मग युरोपियन देशांची, अमेरिकेची, ब्रिटनची, ही सगळी, रशियाची ही मदत येते. आता ही मदत घेतोय आपण. आम्हाला ती नको आहे, आम्हाला राष्ट्रवाद जागवायचा आहे, हे परदेशी आक्रमण नको आहे आम्हाला, असं आपण नाही म्हटलं. आत्मनिर्भर भारत काय झालं त्याचं? मोदींच्या चीनी ऍप्सवर तुम्ही बंदी केली, पण अनेक ठिकाणी चीन आणि भारत सहयोग सुरू आहे ना आता. तेव्हा या प्रकारचं भावनात्मक राजकारण करायचं, प्रत्यक्षात कुठलीही पावलं टाकायची नाही. आरोग्य सुविधांमध्ये हाहाकार आहे अक्षरशः देशामध्ये ठिकठिकाणी. राज्यांची जबाबदारी आहे आरोग्याबाबत, पण केंद्र सरकारची जबाबदारी. 35,000 कोटी रुपये तुम्ही लसीकरणासाठी ठेवलेले आहेत असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. प्रत्यक्षामध्ये त्याच्यातली 15% रक्कम सुद्धा अजून खर्च झालेली नाहीये. मग याची जबाबदारी कोणाची आहे? केंद्राची जबाबदारी आहे ना याची. दुसरी गोष्ट म्हणजे या इथे मी तुम्हाला एक एक त्यांच्या चुका सांगतोय तुम्हाला. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, हा जो संपूर्ण दिल्लीमधला प्रचंड मोठा प्रकल्प आहे. मग अशा याच्यामध्ये रस्ते खोदावे लागतात, फोडाफोडी करावी लागते, त्याच्यामुळे धूळ होते आणि या सगळ्या आजारपणाच्या कारण आणखीन आजारपण वाढवण्यासाठी आपण निमंत्रण देतोय. 20,000 कोटी रुपये खर्च करणार आहोत आपण त्यासाठी. एकीकडे अनेक गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसा नाही, मग हा प्रकल्प ताबडतोब थांबवला पाहिजे तुम्ही. पण मोदीजींचा तो प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, तो त्यांनी प्रकल्प थांबवलेला नाही. कोणी कितीही टीका करा, आम्ही प्रकल्प थांबवणार नाही, अशी ही भूमिका आहे. बरं, लसीकरणाबाबत, ऑक्सिजनच्या वाटपाबद्दल, लसीकरणाच्या किमतीबाबत, औषधांच्या वाटपाबद्दल, एकूण नियोजनाबद्दल वारंवार न्यायालयाकडून थपडा खावायला लागले केंद्र सरकारला. महाराष्ट्रात राज्य सरकारला स्वतः थपडा खावायला लागले, पण केंद्र सरकारला अधिक थपडा खायला लागलेले. आणि याला केवळ आणि केवळ मोदी हे जबाबदार आहेत, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. मी जी उदाहरणं दिली की नेहरू सरकारच्या काळातली असतील किंवा नंतरची, तुम्हाला सांगितलं की शिवराज पाटलांची कसं त्यांना बदलण्यात आलं, त्याप्रमाणे हर्षवर्धन हे पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला म्हणून लगेच फलक घेऊन लगेच बसले होते. किंवा अमित शहा जेव्हा त्यांनी राज्यांबरोबर नियोजन करायची आवश्यकता होती तेव्हा भाषणं देत सुटले होते. मोदीजी हेच करत होते. करोना महामारीसाठी पूर्ण 24 तास देण्याच्या ऐवजी या गोष्टी ते करत होते. हर्षवर्धन हे तर मोदीजींची स्तुतीस्तवन करण्यामध्ये दंग असतात. अनेक बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केली आहेत. राज्यांवर, महाराष्ट्रावरती सुद्धा अतिशय असहिष्णू स्वरूपाची एकांगी टीका आणि अतिशय आततायी स्वरूपाची टीका त्यांनी केली आहे. दिल्ली सरकारला ऑक्सिजन देण्याबाबत सुद्धा पक्षपात केला जातोय. त्यामुळे अशा वेळी याची जबाबदारी ठेवायला पाहिजे. त्या हर्षवर्धन यांची हकालपट्टी करा तुम्ही. अमित शहा यांच्यामध्ये पूर्णपणे फेल गेले, त्यांना हाकलून द्या तिथनं. जबाबदारी फिक्स करा तुम्ही. या मंत्रिमंडळात किंवा तुमच्या पक्षाचे खासदार असतील, सर्व पक्षांचे खासदार, त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन काम करायला सांगा. ते काय काम करतायत? वेगवेगळ्या खाती जी आहेत केंद्रामधली, ते केंद्रीय मंत्रिमंडळ काय करते? नितीन गडकरींसारखा जो मंत्री आहे, सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांची तारीफ केली. मीही गेल्या वेळी केली होती, तुम्हाला आठवत असेल. त्या सुब्रमण्यम स्वामींनी जी सूचना केली त्या अगोदर मी सांगितलं होतं की नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये एक समन्वय निर्माण करण्यासाठी, देखरेख करण्यासाठी जी यंत्रणा करा, त्याचं त्यांच्यावरती कोविडची जबाबदारी सोपवा. मी स्वतः सांगितलं, तुम्ही बघा तो जुना व्हिडिओ. पण तुम्ही
त्यांना महत्व देत नाही आणि जे अकार्यक्षम मंत्री आहेत त्यांना हाकलत नाही, त्यांना बदलत नाही, त्यांची खाती तरी बदला तुम्ही, तेही करत नाही. जबाबदारी फिक्स करत नाही तुम्ही, चुका मान्य करत नाही तुम्ही, आत्मपरीक्षण करत नाही तुम्ही. म्हणून भारताचा जो कित्ता आहे तो कोणीही गिरवू नये अशा प्रकारची गोष्ट उघडते. करोनामध्ये भारत सरकारला अपयश आलेलं आहे पूर्णपणे. आणि हे 5 राज्यातल्या निवडणुकामध्ये जो बेभानपणा दाखवण्यात आला केंद्रीय नेत्यांकडून तो तर अतिशय जबाबदारीचा कळस होता. त्यामुळे करोना असेल, महागाई असेल, बेकारी असेल, आर्थिक विकास असेल, या सगळ्या बाबतीमध्ये केंद्र सरकारला अपयश आलेलं आहे. त्यामुळे मोदी है तो नामुमकिन है असं म्हणण्याची पाळी आली आहे. या टीकेपासून तरी सरकार काही बोध घेईल आणि सुधारणा घडवेल आणि गोरगरिबांना, करोनाग्रस्तांना न्याय देईल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो.